डोंबिवली इथे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 19 वर्षांच्या मुलीच्या नावावर बँकेत खातं उघडण्यात आलं। तिला कोणतीही माहिती नसताना त्या खात्यामार्फत अनेक कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे। अशा प्रकारची फसवणूक ही केवळ संबंधित कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी धोकादायक आहे। माननीय मुख्यमंत्री या मुलीला न्याय मिळवून देतील का असा सवाल मनसेचे अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे। एक नव्हे तर दोन ही डोंबिवलीच्या रामनगर पोलीस स्टेशनला डोंबिवलीच्या ही सगळी माहिती दिली। आता ही मुलगी तक्रार दिल्याच्या नंतर मागच्या 1 महिना झाला पोलीस स्टेशनला राऊंड मारते। 3 महिने झाले पोलीस स्टेशनला राऊंड मारते। त्या माणसावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाहीये। म्हणजे एक मुलगी तिच्याबरोबर झालेला फ्रॉड हा जर समोर आणत असेल, पोलीस स्टेशनला समोरून जाऊन तक्रार देत असेल, प्रूफ देत असेल, माझ्या अकाउंटला हे एवढे पैसे, तिने स्वतः अनेक बँकांमध्ये जाऊन त्या स्टेटमेंट काढल्या आहेत आणि ते सगळं दिल्याच्या नंतर आता तिला पोलीस सांगतायत ते कंप्लेंटर नाहीये। कंप्लेंटरची गरज आहे। ही मुलगी सांगते माझ्या अकाउंटला खोटे पैसे आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर कंप्लेंटर लागत असेल तर मला असं वाटतं मग कोण येणार आहे पुढे? मग मुख्यमंत्र्यांनी मोठी मोठी भाषणं का करावीत अधिवेशनामध्ये?